धमाल मनोरंजनासाठी बॉडी स्टोरीजला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। ज्येष्ठ अभिनेत्री नृत्यांगना संध्या म्हणजेच विजया देशमुख यांचं काल 3 ऑक्टोबरला रात्री उशिरा वृद्धापकाळाने निधन झालं। मृत्यूसमयी त्या 87 वर्षाच्या होत्या। आज शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले। त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे। संध्या या सुप्रसिद्ध दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या 3ऱ्या पत्नी होत्या। त्या अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणूनही प्रसिद्ध होत्या। त्यांच्या नृत्याने रंगलेली अनेक गाणी आजही लोकांच्या ओठी आहेत। त्यांच्या जाण्याने मराठी सिनेमा विश्वात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे। अभिनेत्री वत्सला देशमुख त्यांच्या त्या भगिनी होत्या, तर दिवंगत रंजना देशमुख यांच्या त्या मावशी होत्या। रंजना यांनी अभिनय आणि नृत्याचे धडे मावशीकडूनच गिरवले होते। संध्या यांनी एक पर्व त्यांच्या नृत्याने गाजवलं होतं। त्यांच्या अभिनय आणि नृत्याने रंगलेला पिंजरा हा सिनेमा आजही मराठीतील क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो। काल संध्याकाळी राजमहल स्टुडिओत त्यांनी अखेरचा श्वास घेतला। गेले काही दिवस त्या आजारी होत्या। अमर भूपाई, पिंजरा, 2 आंखें 12 हात, नवरंग, जल बिन मछली, नृत्य बिन बिजली हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे आहेत। 1972 साली प्रदर्शित झालेला व्ही शांताराम दिग्दर्शित पिंजरा हा मराठी चित्रपटसृष्टीतील अमर कलाकृती मानली जाते। एका आदर्श शिक्षक आणि तमाशा कलावंत यांच्यातील प्रेमकथेवर आधारित या चित्रपटात संध्या यांनी साकारलेली तमाशातील नर्तिकेची भूमिका प्रचंड गाजली। या भूमिकेमुळे त्या संपूर्ण महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री बनल्या। आजही पिंजरा आणि संध्या यांची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे। ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी त्यांच्या आयुष्यात 3 विवाह केले होते। संध्या या त्यांच्या 3ऱ्या पत्नी होत्या। दुसरी पत्नी अभिनेत्री जयश्री यांच्याशी घटस्फोट केल्यानंतर अवघ्या 1 महिन्यातच शांताराम यांनी संध्या यांच्याशी विवाह केला होता। संध्या यांनी मोजक्या चित्रपटांमध्ये काम केले असले तरी त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या। अभिनयासोबतच ते एक कुशल नृत्यांगना म्हणूनही ओळखल्या जात। संध्या यांनी 1959 मध्ये आलेला नवरंग सिनेमातून कमाल दाखवली होती। व्ही शांताराम यांचा हा चित्रपट होता। अरे जा रे हट नटखट हे त्यांचे गाणे आजही तुफान लोकप्रिय आहे। संध्या शांताराम यांचे खरे नाव विजया देशमुख होते। अरे जा रे हट नटखट या गाण्यासाठी त्यांनी विशेषतः शास्त्रीय नृत्य शिकल्या। त्यावेळी कोणतेही नृत्य दिग्दर्शक नव्हते। गाण्यात तुम्हाला दिसणारी स्टेप संध्या स्वतः किंवा दिग्दर्शक व्ही शांताराम यांनी सादर केली होती। दिग्दर्शक व्ही शांताराम यांना हे गाणे खरोखरच खास बनवायचे होते, म्हणून त्यांनी खऱ्या हत्ती आणि घोड्यांची व्यवस्था केली। सेटवर खऱ्या प्राण्यांमध्ये संध्या निर्भयपणे नाचत होत्या। अभिनेत्री संध्यांना माहीत होते की हे सोपे नाही, कारण प्राणी हे आवाज आणि माणसांमुळे अस्वस्थ होऊ शकतात, पण त्या घाबरल्या नाहीत। त्यांनी सर्वोत्तरी प्रयत्न केले। त्यांनी बॉडी डबलही वापरला नाही। गाण्याच्या शूटिंगपूर्वी त्यांनी हत्ती आणि घोड्याशी मैत्री केली। त्यांना स्वतःच्या हातांनी केळी आणि नारळ खायला दिले आणि पाणी पाजले। संध्याच्या समर्पणाने आणि धाडसाने दिग्दर्शक प्रभावित झाले। व्ही शांताराम संध्याच्या प्रेमात पडले। व्ही शांताराम विवाहित असले तरी संध्या यांचे समर्पण आणि तेजस्वीपण त्यांना भुरळ घालत होते। ते आधी त्यांच्या धाडसी स्वभावाने प्रभावित झाले होते। संध्या यांनी बहुतेक शांताराम यांच्या चित्रपटामध्ये काम केले, ज्यात झनक झनक पायलबाजी, 2 आंखें 12 हात, नवरंग, पिंजरा आणि अमर भूपाई यांसारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे। जुन्या मुलाखतींमध्ये शांताराम नेहमी म्हणायचे की संध्याच्या चेहऱ्यावरील हावभाव अविस्मरणीय होते, परंतु तिचा आवाज गोड होता आणि ती एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते। पिंजरा चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांतारामजी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे।
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळी छाप पाडली। ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो। बॉलिवूड स्टोरीज या आपल्या यूट्यूब चॅनलकडून संध्या शांताराम यांना भावपूर्ण श्रद्धांजली। तर मित्रांनो, संध्या शांताराम यांच्याविषयी दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।